दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा। केंद्राच्या मदतीविना काहीही अडलेलं नाही, राज्याला अतिरिक्त खर्चाचा केंद्राकडून परतावा येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास। नियम, अटी आणि शर्ती बाजूला ठेवू आणि शेतकऱ्यांना मदत करू। केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। अखेर महायुती जागी झाली, बँकेच्या शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, त्रस्त शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बँकांचा तगादा। निलेश घायवळ पोलिसांच्या नाकावर टिच्चून पळाला, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा गंभीर दावा। आता दर्गे आणि मशिदींमधून मदत का होत नाहीये, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल। तणावग्रस्त अहिल्यानगरमध्ये ओवेसी यांची सभा, अटी शर्थींसह ओवेसींच्या सभेला परवानगी। शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार, पावसामुळे शिवसेनेचा निर्णय, शिंदेंची माहिती। शिवाजी पार्कमधील ठाकरे गटाच्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार नाहीत, मनसेच्या सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। राज ठाकरे यांची हजेरीच्या चर्चेमध्ये मनसेला रस नाही। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर जाहीर, धनुष्यबाणाची प्रतिष्ठा खेचून आणणार, टीझरच्या माध्यमातून शिंदेंचा दावा। डाव्यांच्या अजेंड्याचा गवईंकडून पर्दाफाश, सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या सोहळ्याला जाणार, कमल गवई 5 ऑक्टोबरला संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून सतर्कतेचं आवाहन, मराठवाड्यासाठी पुढचे 3 दिवस काळजीचे। राहुल गांधी यांना न्यायालयाचा दणका, काळ्या बांधणीची लाल राज्यघटना वापरता येणार नाही, एका प्रकाशन संस्थेच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश। हेमा मालिनींच्या नेतृत्वात केंद्राचं शिष्टमंडळ तामिळनाडूमध्ये, विजय थलपतींच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीची होतीये चौकशी।